कोल्हापुरातील आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुनील पाटील यांचं नोंद आणि सफर सुंदर शहरांची या राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या भारतीय सिनेमाचा समग्र इतिहास हे पुस्तक शुभंकर पब्लिकेशननं वाचकांसमोर आणले। आज या पुस्तकांचा प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार यांच्या हस्ते आणि निर्माता दिग्दर्शक भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आणि डॉक्टर ऋषिकेश जाधव यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनमध्ये करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी लोकसभा निवडणूक 2024 या विषयावर व्याख्यान दिलं। या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकायचं मोदींचं ध्येय आहे, पण मोदींचा गेल्या 10 वर्षातला राजकीय प्रवास विचारात घेतला तर या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना बहुमत प्राप्त झालं तर ते देशाला बाधक ठरणारं असेल, असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं। एक हाती सत्ता आली तर त्याचा प्रवास नंतर हुकुमशाहीच्या मार्गाने सुरू होतो, हे जनतेनं जाणून घेतलं पाहिजे। यासाठी विरोधकही तितकेच ताकदीचे असणं गरजेचं आहे। आत्तापर्यंतच्या राजकारणाचा अभ्यास केला तर मोदी सत्तेवर येण्यापूर्वी कधीच सूडबुद्धीचं राजकारण केलं गेलं नव्हतं, पण विरोधकांना संपवण्याचं सूडबुद्धीचं राजकारण मोदी यांच्याकडून होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला। न्यायव्यवस्थेवरही मोदी सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला गेल्याचं त्यांनी सांगितलं। अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी बजावलेल्या भूमिकेचं हेमंत देसाई यांनी कौतुक केलं। या कार्यक्रमावेळी डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह वाचक उपस्थित होते।